साहेब, महिलांना या ठिकाणी धमक्या देऊन आणलं जातं। या विरोधकांचा खोटा आरोप तुम्ही कशाला त्याच्यामध्ये खरं मानताय? साहेब, महिलांना या ठिकाणी धमक्या देऊन आणलं जातं। या विरोधकांचा खोटा आरोप तुम्ही कशाला त्याच्यामध्ये खरं मानताय? नमस्कार, मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी। ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा। साहेब, या कार्यक्रमाला महिलांना धमक्या देऊन आणलं जातं असं आरोप विरोधक करतायत। दादा, एकच आपल्याला सांगतो, या विरोधकांनी सुरुवातीपासून या योजनेला खोडा घालला। सुरुवातीपासून पहिलं म्हटलं ही योजना बोगस आहे, तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, ही चुनावी जुमला आहे। मग जेव्हा पैसे यायला लागले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले आणि मग म्हणाले लवकर लवकर पैसे काढून घ्या, लवकर लवकर पैसे काढून घ्या। जे म्हणत होते विरोधक, मी तर त्यांना सावत्र भाऊ म्हणतो, आणि ते पण कपटी सावत्र भाऊ, कारण कट कारस्थान करून या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाता कामा नये, माझ्या बहिणींना पैसे मिळता कामा नये, हा एकच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि म्हणून ही योजना अतिशय यशस्वी झाली आहे। आज पाहतोय की मोठ्या प्रमाणावर महिला इथं आल्या आणि बहुतेक महिलांना सातारा जिल्ह्यातल्या खात्यात पैसे गेलेत, ज्यांचं आधार सीडिंग राहिलंय त्यांनाही खात्यात पैसे जातील, जे 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरतील त्यांनाही पैसे मिळतील, त्याचबरोबर काही लोक राहून जातील त्यांना देखील आम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे देऊ। याची पूर्ण तरतूद आर्थिक वर्षाची 33,000 कोटी रुपयाची सरकारने करून ठेवलेली आहे। त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील आणि म्हणून माझ्या बहिणी एवढ्या मोठ्या, त्यांना विश्वास नसता, विरोधक त्यांना सांगत होते फॉर्म भरू नका, हे खोटी योजना आहे, तरी सुद्धा लाखो करोडो 1,40,00,000 महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला, फॉर्म भरले। याचा अर्थ विरोधकांना त्यांनी धुतकारलेला आहे, विरोधकांना त्यांची जागा दाखवलेली आहे। आणि मी याही ठिकाणी सांगतो की ज्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, जे कोर्टात गेले, कोर्टातून देखील या योजनेला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला, पण कोर्टाने त्यांना फटकारलं आणि बहिणींच्या माझ्या बाजूने निकाल दिला। आणि म्हणून या माझ्या बहिणी, ज्या सावत्र भावाने खोडा घातलाय, त्यांना योग्य वेळी योग्य जोडा दाखवली। साहेब, महिलांना या ठिकाणी धमक्या देऊन आणलं जातं। विरोधकांचा खोटा आरोप तुम्ही कशाला त्याच्यामध्ये खरं मानताय? तुम्ही पाहिलं ना, महिला किती आनंदित होत्या, किती माझ्याशी बोलल्या। हे विरोधकांचा खोटा किती प्रचार करतील, जेवढा खोटा प्रचार करतील, माझ्या बहिणींना म्हणाले ही भीक आहे का, ही लाच आहे का, हे विकत घेत आहे का, हे सगळे शब्द जे आहेत या विरोधकांकडून अपेक्षित नव्हते। या महिलांची बदनामी करणं हे त्यांना महागात पडेल आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये याची जागा त्यांची या महिला। या व्हिडिओबद्दल तुमचे मत, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।